नव्या वर्षाचा नवा संकल्प घेऊन स्वामी भक्त हजारोंच्या संख्येने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूयात। नववर्षाच्या स्वागतानिमित्त वटवृक्ष अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी भक्तांची हजारोंच्या संख्येने गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अगदी पहाटेपासून स्वामी भक्तांनी अक्कलकोट नगरीमध्ये मोठी गर्दी केलेली आहे। मंदिर समितीच्या वतीने देखील अगदी पहाटेपासून काकडा आरती असेल, कीर्तनाच्या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन स्वामी भक्त हे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। जवळपास मंदिर समितीचा जर परिसर पाहिला तर अगदी बाहेरपर्यंत मोठ्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही स्वामी भक्त आपल्या सोबत आहेत। काही कुठून आलेला आहात? कोल्हापूर। काय नेमका संकल्प आहे नवीन वर्षाच्या स्वामींच्या दर्शनासाठी आलेला? संकल्प काहीच नाही, फक्त दर्शन घ्यायसाठी आलो। अन्य काही स्वामी भक्त आहेत। कुठून आलेले आहेत? कोल्हापूर। काय नेमकं संकल्प असणार आहे नवीन वर्षाचा? नवीन वर्षाची चांगली सुरुवात होऊ दे, सुख समृद्धी मिळू दे आणि सर्व भक्त सुखी राहू दे। एकंदरीत आपण आरोग्य लाभू दे। श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। स्वामी भक्तांना व स्वामी सेवेकरांना सर्वांना त्यांच्या मनोकामना पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। आपण पाहतोय मोठ्या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी स्वामी समर्थ भक्त हे दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आज दिवसभरामध्ये देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। आणि आता या नवीन वर्षाच्या निमित्तानं स्वामी समर्थांना चरणी सर्व स्वामी भक्त विलीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर।